Welcome students. Today we are going to discuss about lattice points, crystal lattice, unit cell and types of unit cells. तर सुरू करूया. लॅटिस पॉइंट्स किंवा लॅटिस म्हणजे काय? तर ऍक्च्युअली लॅटिस पॉइंट्स म्हणजे पॉइंटची अरेंजमेंट असते. ही थोडं इमॅजिनरी पार्ट असतो की काही पॉइंट्स अलॉंग एक्स ऍक्सिस असतील, काही पॉइंट्स अलॉंग वाय ऍक्सिस असतील आणि काही पॉइंट्स अलॉंग झेड ऍक्सिस असतील. आता एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, ही जी अरेंजमेंट आहे ही अलॉंग एक्स ऍक्सिस, दोन पॉइंट मधलं अंतर फिक्स असेल. तसंच वाय डायरेक्शननी पण काही पॉइंट्स असतील, एक पॉइंट इथे, एक इथे, एक इथे, एक इथे, असं व्हर्टिकल डायरेक्शननी काही पॉइंट्स असतील, त्यांच्यामधलं पण अंतर फिक्स असेल. आणि तिसरा ऍक्सिस झेड ऍक्सिस, जो आता आपल्याला 2 डायमेन्शन मध्ये दाखवता येत नाही. हा एक्स ऍक्सिस झाला, हा वाय ऍक्सिस झाला आणि ह्या डायरेक्शन येणारा जो असेल तो झेड ऍक्सिस. मग एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, असं जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे किंवा जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला आपण म्हणतो लॅटिस पॉइंट्स. ठीक आहे. तर दी जॉमेट्रिकल 3 डायमेन्शनल रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स, geometrical 3-dimensional regular arrangement of points is known as lattice or lattice points. हे जे इमॅजिनरी पॉइंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत त्या पॉइंटला, प्रत्येक पॉइंटला लॅटिस पॉइंट असं म्हटलं जातं आणि सगळे एकत्र आले तर त्याला आपण म्हणतो लॅटिस, फक्त लॅटिस. ठीक आहे. द रेग्युलर 3-dimensional arrangement of points, the regular 3-dimensional arrangement of points is known as lattice. पुढे आहे बेसिस. बेसिस शब्दच सांगतो. बेसिस म्हणजे बेसिक, ज्याच्यापासून जो क्रिस्टलाइन सबस्टन्स ज्याच्यापासून तो क्रिस्टलाइन सबस्टन्स तयार झाला आहे ते पार्टिकल्स म्हणजे बेसिस. समजा आता डायमंड आहे, तर डायमंड कशापासून तयार झालेला आहे? कार्बन ऍटम्स पासून तयार झालेला आहे. मग डायमंड ह्या क्रिस्टलाइन सॉलिड साठी बेसिस काय असेल? कार्बन ऍटम्स. कार्बन ऍटम्स विल बी ऍक्ट ऍज अ बेसिस फॉर डायमंड. तर बेसिस म्हणजे काय? कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड नोन ऍज बेसिस. constituent particles of crystalline solid, crystalline substance are known as basis. मग आता हे जे पॉइंट्स आपण इमॅजिन केले होते लॅटिस पॉइंट्स आणि क्रिस्टलाइन सॉलिडचं बेसिस, यांना एकमेकांना चिपकवलं. प्रत्येक लॅटिस पॉइंटवर बेसिस ठेवला, कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला, तर जे काय तयार होईल ते म्हणजे क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्स. मग जो क्रिस्टल लॅटिस आहे किंवा स्पेस लॅटिस आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन असतं. कुणाचं कॉम्बिनेशन? लॅटिस पॉइंट्स आणि बेसिस, कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं कॉम्बिनेशन असतं. कन्स्टिट्युएंट पार्टिकल आणि लॅटिस पॉइंट्स यांचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकलला त्या लॅटिस पॉइंटवर ठेवत जायचं आणि जी पण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट मिळेल तिला आपण म्हणायचं क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस. दिस स्ट्रक्चर which is obtained by attaching, the structure which is obtained by attaching basis to each lattice point is known as crystal lattice or space lattice. जे स्ट्रक्चर आपल्याला मिळालेले लॅटिस पॉइंट वर बेसिसला चिपकवल्यानंतर, लॅटिस पॉइंट वर बेसिसला अटॅच केल्यानंतर जे स्ट्रक्चर मिळालं त्याला आपण म्हणतो क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस. आता त्याला डायग्रामॅटिकली थोडंसं रिप्रेझेंट करून दाखवले. हे असे काही पॉइंट्स आहेत, ह्यांची जी रेग्युलर अरेंजमेंट आहे त्याला म्हणू आपण लॅटिस पॉइंट्स. पॉइंट्सला म्हणणार लॅटिस पॉइंट्स. असे पॉइंट्स आपल्याला दिसत नाही क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये, ते आपल्याला इमॅजिन करायचे असतात की ह्या पार्टिकलचं हे सेंटर आहे, त्या पार्टिकलचं ते सेंटर आहे. मग ते जे असेल ते लॅटिस पॉइंट्स. बेसिस, कन्स्टिट्युएंट पार्टिकल. मग हे जे बेसिस आहे हे ह्या लॅटिस पॉइंटवर ठेवायचं. एक बेसिस इथे, दुसरा बेसिस या लॅटिस पॉइंटवर, तिसरा बेसिस या लॅटिस, प्रत्येक लॅटिस पॉइंटवर एक एक बेसिस ठेवला का हे स्ट्रक्चर तयार होईल. इथे सेंटरला लॅटिस पॉइंट होता, त्याच्यावर तुम्ही बेसिस ऍड केला किंवा अटॅच केला. ऍक्च्युअली लॅटिस पॉइंट असं काही रिजिड पार्ट नसतो. हा, बेसिस हा रिजिड पार्ट असतो. मग त्या बेसिसची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट जी आहे तिला आपण क्रिस्टल लॅटिस म्हणतो किंवा स्पेस लॅटिस म्हणतो. तर क्रिस्टल लॅटिस इज कॉम्बिनेशन ऑफ लॅटिस पॉइंट्स अँड बेसिस. आता क्रिस्टल लॅटिस हा थोडा मोठा पार्ट असतो, त्याला आपण कट केलं, अजून त्याला कट केलं, अजून पुढचा पार्ट कट केला, छोटे 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 पार्ट कट करत गेलो. तर सगळ्यात शेवटचा जो 3 डायमेन्शनल पार्ट असेल त्याला आपण म्हणतो युनिट सेल.
म्हणजे ते रिपीटिंग युनिट असतं. जसं समजा आपल्याला एखादा चौकोनी ओटा बनवायचा आहे, मग जर आपल्याला चौकोनी ओटा बनवायचा असेल तर आपण काय करतो, विटा घेतो आणि मग एका विटेच्या बाजूला दुसरी वीट, तिची इकडे एक वीट, एक पुढे वीट, एक मागे वीट, एक वरती वीट, एक खाली वीट, असं विटा विटा एकमेकांवर रचून सिमेंटनी जोडून ओटा तयार करतो. मग ओटाला जर तुम्ही क्रिस्टलाइन सबस्टन्स किंवा क्रिस्टल लॅटिस समजत असतील तर वीट जी आहे त्या वीटला आपण काय म्हणणार, युनिट सेल. जी ब्रिक आहे, ब्रिक रिप्रेझेंट्स युनिट सेल आणि तो जो काय ओटा असेल तर त्याला म्हणणार आपण क्रिस्टल लॅटिस. तर क्रिस्टल लॅटिस मध्ये जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे पहा, एक युनिट सेल तुम्हाला काढून दाखवते. हा लोअर फेस असेल तर ह्या टाइपची एक युनिट सेल झाली. या युनिट सेलच्या बाजूला आणखी एक युनिट सेल असेल, तिच्या खाली पण प्रत्येक युनिट सेलच्या खाली पण असेल, समोर पण असेल, मागे पण असेल, असं रिपीटिंग युनिट. दुसरी युनिट सेल थोडं याने दाखवते. ही दुसरी युनिट सेल, एक ग्रीन कलरनी दाखवली, एक रेड कलरनी दाखवली. तुम्हाला थोडंसं काहीतरी लक्षात येत असेल. आणखी एक युनिट सेल काढूया. प्रत्येक युनिट सेलच्या खाली पण युनिट सेल असेल. ही तिसरी युनिट सेल. अशीच आपण इथे पण युनिट सेल, म्हणजे एक युनिट सेलला पुन्हा 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 रिपीट केलं की आपल्याला काय मिळतं, क्रिस्टल लॅटिस मिळतं. मग क्रिस्टल लॅटिसचं जे रिपीटिंग युनिट आहे, स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट आहे, त्या स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिटला आपण म्हणतो युनिट सेल. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज युनिट सेल. थोडंसं पुढे याचा संबंध येणार आहे, परत एकदा इथे सांगते की आता ही जी ग्रीन कलरची युनिट सेल होती आणि रेड कलरची युनिट सेल होती, या ग्रीन कलरच्या युनिट सेल मध्ये आणि रेड कलरच्या युनिट सेल मध्ये एक फेस आहे जो कॉमन आहे. बघा हा जो फेस आहे ना, हा फेस ग्रीन युनिट सेल मध्ये पण येतो आणि तो रेड युनिट सेल मध्ये पण येतो. म्हणजे फेस जो असतो तो 2 युनिट सेल मध्ये कॉमन असलेला पार्ट असतो. ठीक आहे. आता एज जे आहे ते नंतर पुढे पाहणार आहोत, इथे फिगर मध्ये दिसतंय म्हणून तुम्हाला सांगितलं. डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल. डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल म्हणजे ही युनिट सेल एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती लांब आहे, वाय ऍक्सिसच्या अलॉंग लेंथ काय आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग लेंथ काय आहे किंवा त्यांच्यामधले अँगल्स काय आहेत, हे सांगणं म्हणजे डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल. तर लेंथ ऑफ युनिट सेल अलॉंग एक्स ऍक्सिस इट इज रिप्रेझेंटेड बाय ए. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ही युनिट सेल, इथून जे अंतर असेल, इथून इथपर्यंतचं अंतर, ह्याला आपण रिप्रेझेंट करणार ए. इथपर्यंत दिस इज रिप्रेझेंटेड बाय लेटर ए. द लेंथ ऑफ युनिट सेल अलॉंग वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आपल्याला जे लेंथ आहे युनिट सेलची तिला रिप्रेझेंट करतात स्मॉल बी ने. या पॉइंट पासून इथपासून तर इथपर्यंत हे जे अंतर आहे दिस इज रिप्रेझेंटेड बाय बी. आणि अलॉंग झेड ऍक्सिस या पॉइंट पासून तर इथपर्यंत, या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पर्यंत जे अंतर आहे, जी लेंथ आहे तिला आपण रिप्रेझेंट करतो सी ने. तर द लेंथ ऑफ युनिट सेल अलॉंग एक्स ऍक्सिस इज रिप्रेझेंटेड बाय ए. Length along y-axis is represented by B and length of unit cell along z-axis is represented by C. तर along x-axis A, along y-axis B, along z-axis C. आता इंटरफेशियल अँगल्स म्हणजे ह्या फेस जो तयार होतो त्याचे अँगल्स कसे असतील, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मधला जो अँगल आहे तो रिप्रेझेंट केला जातो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मधला अँगल जो येईल तो अँगल इथे आपल्याला दिसेल, तो रिप्रेझेंट केला जातो गॅमाने. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि यांच्या मधला जो अँगल आहे हा अँगल म्हणजे तो अँगल रिप्रेझेंट केला जाईल गॅमाने. इथे तो 90 डिग्रीचा दिसतो.
दुसरा जो अँगल आहे वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये हा जो अँगल दिसतोय हा अँगल रिप्रेझेंट केला जातो अल्फाने. इट इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा. वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मधला अँगल अल्फाने. तसंच एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस यांच्या मधला जो अँगल आहे हा अँगल रिप्रेझेंट केला जातो बीटाने. उरलेच काय मग बीटा. जसं आपण एक्स वाय झेड म्हणतो तसं अल्फा बीटा गॅमा म्हणतो. तर एक्स आणि वाय मधला जो असेल तर अल्फा बीटा सोडून गॅमा. थोडस लॉजिकली आपण विचार केलं तर जनरली आपण एक्स वाय झेड असं सिक्वेन्सली म्हणतो, अल्फा बीटा गॅमा असं म्हणतो. तर एक्स आणि वाय ऍक्सिस मधला जो अँगल असेल तो अल्फा बीटा नाही घ्यायचा, तो गॅमाने रिप्रेझेंट करायचा. वाय आणि झेड ऍक्सिस मधला जो अँगल आहे तो बीटा आणि गॅमा घ्यायचा नाही, तर तो अल्फाने रिप्रेझेंट करायचा. आणि एक्स आणि झेड ऍक्सिस मधला जो अँगल आहे तो अल्फा गॅमा घ्यायचा नाही, तो बीटा घ्यायचा. तर अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन असतं डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल साठी. तर डायमेन्शन्स मीन्स लेंथ ऑफ युनिट सेल अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस represented by letters A, B, C respectively, and interfacial angles between x and y represented by gamma, yz represented by alpha, xz represented by beta. मग आता depending on position of constituent particles, depending on position of basis on the unit cell, जे बेसिस आहे, जे constituent particle आहे, हे युनिट सेल मध्ये कुठे असतील? इथे कॉर्नरवर असतील का, फेसच्या सेंटरवर असतील का बॉडीच्या सेंटरवर असतील का एजच्या सेंटरवर असतील, त्यांची पोझिशन कुठे असेल त्याच्यावर आधारित युनिट सेलचे 5 प्रकार असतात. मात्र आपल्याला सिलेबसमध्ये 4च टाईप आहे. सीईटी साठी 4च टाईप आहे आणि मग नीट किंवा जेई साठी आपण एंड सेंटर किंवा एज सेंटर हा एक एक्स्ट्रा प्रकार असतो. पाहूया टाइप्स ऑफ युनिट सेल्स डिपेंडिंग ऑन position of constituent particles. तर depending on position of constituent particles on the unit cell, there are 4 types of unit cells. Simple or primitive unit cell, body centered unit cell, face centered unit cell, and end centered or base centered unit cell. त्या युनिट सेलच्या नावामध्येच बराचसा अर्थ दडलेला आहे. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल म्हणजे सिम्पलेस्ट, एक्स्ट्राचं काहीच नाही. जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल फक्त जॉमेट्रिक शेप डिसाइड करतील, त्या व्यतिरिक्त कुठल्याच पोझिशनला कन्स्टिट्युएंट पार्टिकल दिसणार नाही. कन्स्टिट्युएंट पार्टिकल फक्त अशाच पोझिशनला असतील जे युनिट सेलचा जॉमेट्रिक शेप डिसाइड करतील. म्हणजे constituent particles will be present only at the corners of cube. जे सिंपल युनिट सेल आहे तिला प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणतो. या प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल फक्त क्यूबच्या कॉर्नरवरच असतात. मग एका क्यूबला किती कॉर्नर्स असतात? तर एका क्यूबला 8 कॉर्नर्स असतील. हे समजा क्युबिकल रिप्रेझेंटेशन काढले आपण. हा एक क्यूब, सेकंड, थर्ड, फोर्थ, अप्पर पार्ट मधले 4 कॉर्नर्स आणि लोअर पार्ट मधले हे 4 कॉर्नर्स. ही जी असेल हिला म्हणतो आपण सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. बघा हे जे आहे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, इथे एक पार्टिकल असेल, 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 इथे एक पार्टिकल असेल आणि इथे एक पार्टिकल असेल. आता ही जी सिंपल युनिट सेल दिसती आहे, ही सिंपल युनिट सेल मध्ये 2 प्रकार असतात. म्हणजे त्या क्यूबच्या आतमध्ये काय दिसतात ते आणि बाहेरून पार्टिकल पूर्णपणे कसे दिसतील ते. तर त्याचं एक हे आपण काढलेलं आहे, मॉडेल बनवलेलं आहे, दाखवते. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये जे लॅटिस पॉइंट्स आहेत, आपण हे ग्रीन बॉलला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल कन्सिडर करूया. या बॉलचं जे सेंटर आहे त्याला लॅटिस पॉइंट म्हणता येईल. मग आता एक लॅटिस पॉइंटवर हा एक पार्टिकल अटॅच आहे आणि असे पार्टिकल एकमेकांना अटॅच असतील म्हणजे प्रत्येक लॅटिस पॉइंटवर, फक्त पॉइंटवर म्हणजे कॉर्नरवरच पार्टिकल आहे, क्यूबच्या कॉर्नरवर पार्टिकल आहे. मग अशी जी युनिट सेल दिसेल तिला आपण म्हणतो सिंपल युनिट सेल किंवा
प्रिमिटिव्ह युनिट सेल. मात्र ऐका, ह्या प्रत्येक स्पियरचं वरचे 4 स्पियर आहेत आणि खालचे 4 स्पियर आहेत. तर ह्या वरचे 4 स्पियर आणि खालचे 4 स्पियर यांचे सेंटर्स जोडून जी पण जॉमेट्रिक फिगर तयार होईल ती क्यूब असेल. ठीक आहे, ती युनिट सेल असेल. आता त्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर आपण याला असं कापलं तर तो क्यूब असेल. तर त्या क्यूबच्या आतमध्ये जो पार्टिकल दिसेल तो पार्टिकल ह्या टाईपचा असेल. म्हणजे इथे एक पार्टिकल होता, ग्रीन बॉल होता. आता तो कापता येत नाही म्हणून मी स्माइली बॉल घेऊन त्याला कापलं. मग ते जे कट करून आतमध्ये जे दिसेल ते असं पार्ट असेल. मग सिंपल युनिट सेल म्हटलं तर कधी कधी तुम्हाला असं पण दिसेल. आणि सिंपल युनिट सेल पूर्ण पार्टिकल जर आपण कन्सिडर केले तर ही पण सिंपल युनिट सेलच आहे, ही पण सिंपल युनिट सेलच आहे. ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे तिला आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ही जी बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे, ह्या युनिट सेलमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे कॉर्नरवर तर असतीलच, कारण कॉर्नरवर जोपर्यंत पार्टिकल नाही तोपर्यंत त्याला जॉमेट्रिक शेप मिळणं शक्य नाही. मग बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये किंवा बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलला 2 पोझिशन पॉसिबल असतात. पहिली पोझिशन म्हणजे ऍट द कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरवर, ऍट ईच कॉर्नर 1 पार्टिकल विल बी प्रेझेंट अँड अनदर पार्टिकल विल बी प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ युनिट सेल. एक पार्टिकल जो आहे तो युनिट सेलच्या सेंटरवर प्रेझेंट असेल. बॉडी सेंटर म्हणूनच नाव आहे बॉडी सेंटर. इथे थोडंसं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे मी. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ऍट द कॉर्नर, फक्त कॉर्नरवर असेल तर त्याला सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. दुसरी बॉडी सेंटर्ड युनिट सेल, याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट 2 डिफरंट पोझिशन. some particles are present at the corner of cube or जो पण युनिट सेलचा शेप असेल तो. तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स विल बी प्रेझेंट ऍट द कॉर्नर अँड सेकंड पोझिशन ऍट द सेंटर ऑफ युनिट सेल इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल. थर्ड इज फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेलला पण पार्टिकल्ससाठी 2 वेगळ्या वेगळ्या पोझिशन असतील. पहिली पोझिशन म्हणजे कॉर्नर पोझिशन आणि दुसरी पोझिशन म्हणजे फेसचं सेंटर असलेली पोझिशन. आता हा क्यूब आहे, ह्या क्यूबमध्ये 4 व्हर्टिकल फेसेस आहेत. हा एक लेफ्ट साइडचं व्हर्टिकल फेस, हे राईट साइडचं व्हर्टिकल फेस, हे फ्रंट साइडचं व्हर्टिकल फेस आणि हे बॅक साइडचं व्हर्टिकल फेस. तर व्हर्टिकल फेसेस किती आहेत? 4. डावीकडचं व्हर्टिकल फेस, उजवीकडचं व्हर्टिकल फेस, समोरचं व्हर्टिकल फेस, मागचं व्हर्टिकल फेस आणि 5वं जे असेल ते होरिझोंटल फेस, वरचं होरिझोंटल फेस आणि खालचं होरिझोंटल फेस. असे 6 फेसेस असतील आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल. आता जी डायग्राम काढलेली आहे, ह्या डायग्राममध्ये प्रत्येक कॉर्नरचा जो पार्टिकल आहे, हा कॉर्नरचा पार्टिकल आपण डॉटनी रिप्रेझेंट केला, ब्लॅक डॉट. A, B, C, D हे 4 अप्पर व्हर्टायसेस तिथले पार्टिकल आणि लोअर व्हर्टायसेस P, Q, R, S हे कॉर्नर्स, त्यांचे पार्टिकल्स आपण ब्लॅक डॉटनी दाखवले. आता अप्पर होरिझोंटल फेस जे आहे, अप्पर होरिझोंटल फेस त्या ठिकाणी असलेला त्याचं सेंटर ABCD हे अप्पर होरिझोंटल फेस आहे, त्याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल, तो आपण स्टारनी रिप्रेझेंट करू. लोअर होरिझोंटल फेस आहे PQRS, याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल. राईट साइडचं व्हर्टिकल फेस असेल BCRQ, त्याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल आणि लेफ्ट साइडचं व्हर्टिकल फेस ADSP, याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि आता फ्रंट साइडचं व्हर्टिकल फेस आणि बॅक साइडचं व्हर्टिकल फेस. फ्रंट साइडचं व्हर्टिकल फेस DCRS, याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल, तो मी स्टारने दाखवला. आणि एक मागचं ABQP, याचं सेंटर असलेला पार्टिकल इथे असेल, त्याचं सेंटर इथे. तर फेस स्टारवाले जे पार्टिकल्स दिसत आहे तुम्हाला ते फेसच्या सेंटरला आहे आणि जे कॉर्नरवाले आहेत, आपण एक काम करू, ह्याला कॉर्नरच्याला स्टारनी दाखवूया, ब्लॅक स्टार. ब्लॅक स्टारनी जे दाखवलेले ते कॉर्नर पोझिशनवर असलेले कन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर कॉर्नर पोझिशनवर असलेले कन्स्टिट्युएंट पार्टिकल किती आहेत? 8.
आणि फेसच्या सेंटरला असलेले कन्स्टिट्युएंट पार्टिकल किती आहेत 6. याला म्हणतो आपण फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आपल्याला कशी दिसते, म्हणजे ह्या पार्टिकलला जर आपण असं कट केलं तर त्या क्यूबच्या आतमध्ये आपल्याला कसं दिसतं, तर हे असं दिसतं बघा. हा फेस आहे, कॉर्नरवर असलेला पार्टिकल, कॉर्नरवर असा हा पूर्ण पार्टिकल असेल, पण त्याला कट केल्यानंतर क्युबिकल फॉर्ममध्ये आतमध्ये जे दिसेल ते इथला कॉर्नरवरचं पार्टिकल, कॉर्नरवरचं पार्टिकल, कॉर्नरवरचं पार्टिकल, कॉर्नरवरचं पार्टिकल, आणि या फेसच्या सेंटरला एक पार्टिकल होता, तो कट केल्यामुळे अर्धा तिकडच्या युनिट सेलमध्ये गेला, अर्धा इकडच्या युनिट सेलमध्ये गेला. तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ह्या टाईपची आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतरची जी युनिट सेल आहे ती आहे एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल. या एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या 2 पोझिशन असतील. पुन्हा एकदा, एक पोझिशन ॲट द कॉर्नर आणि दुसरी पोझिशन ॲट द सेंटर ऑफ 2 अपोजिट फेसेस. फक्त 2च फेस कन्सिडर करायचे आणि ते 2 फेसेस कुठले, अपोजिट फेसेस, त्यांच्या सेंटरला असलेले 2 पार्टिकल. तर बघा, हा एक पहिला क्यूब कन्सिडर करूया. तर ह्याच्या कॉर्नरवर, प्रत्येक कॉर्नरवर एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असणारच. क्यूबच्या कॉर्नरवर कन्स्टिट्युएंट पार्टिकल असणारच. ते हे नॉर्मल आपण जे सिंपल क्युबिक युनिट सेल असेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असते तशा टाईपचं प्रत्येक कॉर्नरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि आता एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड, तर जर तुम्ही अप्पर होरिझोंटल फेस कन्सिडर केलं तर लोअर होरिझोंटल फेस यांच्या सेंटरला, अप्पर होरिझोंटल फेसच्या सेंटरला एक पार्टिकल आणि लोअर होरिझोंटल फेस जे आहे त्याच्या सेंटरला एक पार्टिकल. फक्त या 2च फेसला कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील. बाकीचे व्हर्टिकल जे 4 फेसेस आहेत तिथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल नसतील. त्याला म्हणतो आपण एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल. असं आवश्यक नाही आहे का फक्त अप्पर होरिझोंटल फेस आणि लोअर होरिझोंटल फेसच्या सेंटरलाच असायला पाहिजे. आता युनिट सेल म्हटल्यानंतर कॉर्नरला तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल कंपल्सरी असतील. 8 कॉर्नरला 8 कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील. आता आपण होरिझोंटल फेस कन्सिडर न करता लेफ्ट वाला व्हर्टिकल फेस आणि राईट वाला व्हर्टिकल फेस यांच्या सेंटरला कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवू. लेफ्ट वाला व्हर्टिकल फेस असेल ADSP, तर याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल, आणि राईट साईडचं व्हर्टिकल फेस BCRQ याच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर ही जॉमेट्रिक फिगर सुद्धा बेस सेंटर्ड युनिट सेल आहे. आता लेफ्ट राईट झाला. आता फ्रंट आणि बॅक कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहे ते कॉर्नरला असतीलच. सिंपल युनिट सेलमधली ह्या कॉमन पोझिशन आहे. कोणत्याही युनिट सेलमध्ये ही पोझिशन फिक्स असते ॲट द कॉर्नर्स. आता 2 फेसेस, पहिल्या फिगरमध्ये आपण होरिझोंटल 2 फेसेस बघितले. आता व्हर्टिकल लेफ्ट साईड आणि राईट साईडचं बघितलं. आता फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं जे व्हर्टिकल फेस आहे त्यांचे सेंटर्स. फ्रंट फेस कुठला आहे, DCRS, याचं सेंटर या ठिकाणी असेल. आणि बॅक साईडचं फेस ABQP या सेंटरचं, या फेसचं सेंटर या ठिकाणी. ठीक आहे. तर एकतर अप्पर होरिझोंटल फेस आणि लोअर होरिझोंटल फेसच्या सेंटरला, किंवा लेफ्ट साईडचं व्हर्टिकल फेस आणि राईट साईडचं व्हर्टिकल फेसच्या सेंटरला, किंवा फ्रंट साईडचं व्हर्टिकल फेस आणि बॅक साईडचं व्हर्टिकल फेस यांच्या सेंटरला कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील अलॉंग विथ पार्टिकल्स ॲट अ कॉर्नर. तर त्याला आपण म्हणतो बेस सेंटर्ड युनिट सेल किंवा एंड सेंटर्ड युनिट सेल. आता ही पुढची जी युनिट सेल आहे एज सेंटर्ड युनिट सेल, ही आपल्याला CET मध्ये नाही विचारत, JEE किंवा नीटमध्ये विचारतात. पण बऱ्याच वेळा आपण CET साठी जनरली जे पुस्तक रेफर करतो, टार्गेट असेल किंवा PLPN असेल किंवा मार्वल असेल, आणखी नवीन पुस्तक आले जमनादास पब्लिकेशन किंवा अजून काही असतील, तर त्या पब्लिकेशनच्या पुस्तकांमध्ये ह्या एंड सेंटर्ड बद्दल MCQs दिलेले असतात. मग ते आपल्याला सोडवता आले पाहिजे म्हणून एक इन्क्लूड केलंय एक्स्ट्रा, एज सेंटर्ड युनिट सेल. आता एज सेंटर्ड युनिट सेलला पुन्हा 2 पोझिशन, एक तर कॉर्नर्सला असणारच आहे आणि दुसरं म्हणजे ॲट द सेंटर ऑफ ईच एज. एका क्यूबला किती एजेस असतील, तर एका क्यूबला टोटल 12 एजेस असतील. एजेस म्हणजे काय, कडा. आता समजा एखादा क्यूब असेल तर ह्या क्यूबच्या
पुन्हा एकदा आपण क्यूब बघूया. या क्यूबला हे एक कॉर्नर म्हणजे एज आहे, दुसरी एज, तिसरं एज, चौथं एज. ही एक कडा, ही एक कडा, ही एक कडा आणि ही एक कडा. ह्या झाल्या 4. 1 2 3 4. तशाच खालच्या यातला खालच्या पोझिशनला ही एक एज, दुसरं एज, तिसरं एज, चौथं एज. मग हे 4 एजेस, हे खालचे 4 एजेस आणि व्हर्टिकल 4 एजेस, हे वालं, हे वालं, हे वालं आणि हे वालं. ह्या प्रत्येक एजच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल तर त्याला म्हणतो आपण एज सेंटर्ड युनिट सेल. डायग्राममध्ये बघूया. हा क्यूब आहे. आता ह्या क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरवर एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेच. ॲट ए, बी, सी, डी, पी, क्यू, आर आणि एस. हे तर कंपल्सरी पोझिशन झालं. आता एज सेंटर्ड कोणत्या कोणत्या एजेस आहे पहा. ए बी एक एज आहे, दुसरं बी सी, सी डी आणि ए डी. ह्या 4 एजेस वरच्या झाल्या. खालच्या 4 एजेस पी क्यू, क्यू आर, आर एस आणि क्यू एस, सॉरी पी एस, पी एस. ह्या 4. ह्या वरच्या ज्या आहेत ए बी, बी सी, सी डी, ए डी, होरिझेंटल वरचं जे होरिझेंटल फेस होतं त्याच्या ज्या एजेस आहेत त्या. आणि पी क्यू, क्यू आर, आर एस, पी एस ह्या लोअर होरिझेंटल जे फेस होतं त्याच्या एजेस. आणि व्हर्टिकल जे असतील ते 4. राईट साईडचं, लेफ्ट साईडचं, बॅक राईट साईड आणि बॅक लेफ्ट साईड. तर हे असेल ए पी, सॉरी ए पी, नंतर बी क्यू ह्या बॅक साईडच्या एजेस आणि डी एस फ्रंट लेफ्ट साईडची एज आणि सी आर राईट साईडची एज. ह्या प्रत्येक एजच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल. तर बघूया. इथे एक पार्टिकल, हा दुसरा, हा तिसरा, चौथा. नंतर लोअर फेसच्या 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. हे झाले 8. आता व्हर्टिकल एजेसच्या सेंटरला बी क्यूच्या सेंटरला 1, सी आरच्या सेंटरला 1, ए पीच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल आणि डी एसच्या सेंटरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर 12 कन्स्टिट्युएंट पार्टिकल 12 एजेसच्या सेंटरला आणि 8 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 8 कॉर्नर्सला असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असलेली युनिट सेल त्याला आपण म्हणतो एज सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. तर ह्या होत्या टाइप्स ऑफ युनिट सेल्स. आता इथे जे आपण डायग्राम काढल्या तर ह्या डायग्राममध्ये प्रत्येक वेळेला युनिट सेलचा जो शेप आहे हा फक्त क्युबिकल काढला. मग का युनिट सेल फक्त क्युबिकल शेपमध्येच असतं का? क्लोज पॅकिंग फक्त क्यूबमध्येच पॉसिबल असतं का? नाही. तर त्याच्याऐवजी हेक्झागोनल म्हणा, रोम्बिक म्हणा, मोनोक्लिनिक म्हणा, ऑर्थोगोनल म्हणा, टेट्रागोनल अशा वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये सुद्धा युनिट सेल्स असतात. मग शेपवर आधारित युनिट सेल्सचे 7 प्रकार असतील आणि मग 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम्स आणि त्याच्यामधल्या या सब टाईपच्या पोझिशन ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकलशी रिलेटेड अशा एकूण 14 लॅटिसेस आहे ज्याला म्हणतात ब्रॅवाइस लॅटिसेस. त्या 14 सिस्टीममध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं, त्याच्यापेक्षा वेगळं स्ट्रक्चर तयार होत नाही. तर पॉसिबल 14 ब्रॅवाइस लॅटिसेस काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार.